नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही पाहू शकता हेडिंग काय आहे, लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झालेला आहे आणि भलत्यानेच याची रक्कम लाटलेली आहे। नक्की ही सविस्तर बातमी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। बघा, 1 ऑक्टोबरची न्यूज आहे। तुम्ही पाहू शकता मराठवाड्यात ऑपरेटरनेच लाखोंचा घोटाळा केल्याचे समोर आलेलं आहे। नांदेडची न्यूज आहे। तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सार्वत्रिक चर्चेत आहेत। लाभार्थी महिलांसाठी आता 3रा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ भलत्याच लोकांनी घेतल्याचे समोर आलेले आहे। गावातील महिलांच्या नावाने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CAC ऑपरेटरने लाखोचा घोटाळा केल्याचे उघड झालेले आहे। पहा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा गावात लाडक्या बहिणीच्या नावाने CAC ऑपरेटरने फसवणूक केलेली असून तो आता फरार आहे। हदगावमधील सचिन कॉमन सर्व्हिस सेंटर ऑपरेटरने रोजगार हमी योजनेतून विहिरीचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी KYC साठीची कागदपत्रे जमा केली। लाडक्या बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी CAC चालकाने पुरुषांचे आधार क्रमांक टाकले। खाते क्रमांकही पुरुषांचेच दिले। जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले तेव्हा CAC चालकाने पुरुषांना तुमचे रोजगार हमीचे पैसे आले आहेत असे सांगून त्यांचे अंगठे घेऊन त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम परस्पर काढून घेतली। तर पहा, मनाठा गावातील 38 तर बामणी फाटा येथील 33 पुरुषांचे आधार कार्ड वापरून सचिन CAC चालकाने 3,19,500 रुपये परस्पर लाटल्याचे उघड झालेले आहे। सेंटर चालकाने आणखी किती लोकांची कागदपत्रे वापरून पैसे उचललेले आहे याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेले आहेत। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पहा, सुप्रिया सुळे काय म्हटले ते आपण पाहूया। सुप्रिया सुळेंनी सरकारवर प्रहार केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड प्रकरणाची दखल घेऊन सरकारने यासंबंधित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत राबवलेल्या योजनांचा फायदा भलतीकडे होत आहे असा आरोप केलेला आहे। हे सगळं ठरवून चालले आहे का अशी शंकाही त्यांनी व्यक्त केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी ट्विट टॅग केले आहे। तर पहा, एकीकडे लाडकी बहीण योजनेचे ज्या पात्र महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं आधार सीडिंग असून त्यांचं KYC झालेले असून सुद्धा आणि त्या या योजनेसाठी पात्र असून सुद्धा या महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे हे जमा झालेले नाही आहेत। पण ज्या पुरुषांनी किंवा ज्या CAC चालकाने, तुम्ही पाहिल्याप्रमाणे सचिन या CAC चालकाने दुसऱ्यांचे अकाउंट वापरून स्वतःच्या खात्यावर पैसे हे जमा केलेले आहेत, तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेत। परंतु या योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्या मात्र या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत। तर एकूणच सरकारने खूप मोठी कारवाई सुरू केलेली आहे आणि ज्या पात्र महिलांना पैसे भेटलेले नाहीत त्यांना लवकरच पैसे हे भेटणार आहेत असे सरकारने सांगितले सुद्धा आहे। पण लाडकी बहीण योजनेत खूप मोठे घोटाळे समोर येत आहेत। त्यामुळे आता फॉर्म भरण्यासाठी जे अगोदर सरकारने ज्या लोकांना नियुक्त केले होते ते नियुक्तीसुद्धा सरकारने रद्द केलेली आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविकाच फक्त फॉर्म भरू शकतील हे सरकारने सांगितले आहे। पण आता सरकारने फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेलीच होती। फॉर्म भरण्याची मुदत सध्या संपलेली आहे। 30 सप्टेंबर रोजीच फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। तर पहा, लाडकी बहीण योजनेत अशा पद्धतीनेच खूप मोठा घोटाळा झालेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय। आणि ज्या महिलांना पैसे आलेत किंवा आले नाहीत त्या महिलांनी मला कमेंट करून कळवा की त्यांना पैसे का आले नाहीत ते। मी नक्कीच त्यांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत त्या महिलांचे खूप खूप अभिनंदन। आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा
या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.